जिल्हा परिषद शाळा. हो हो हो. सर आपण बाबासाहेबाची प्रतिमा पूजन केले नाही काल. काल होय. का हो असं? ते आचारसंहितेमुळे थोडे झाले हो. सांगितलं की याला आतिशला. काय सांगितलं? बोललोय त्यांना विषय झालाय. हम्म. हम्म. आचारसंहितेचा आणि बाबासाहेबाच्या फोटोचा काय संबंध आहे? नाही झाला विषय आता ते कबूल तसं नाही केलंय. ना, मी काय म्हणतो माहिती आहे का, मी पत्रकार राम गायकवाड बोलतोय, संपादक. हा, हा. नाही बाबा आचारसंहितेचा आणि फोटोचा काय संबंध आहे? नाही नाही, मीटिंग मध्ये सांगितलंय की काय कुठली भाषण वगैरे घेऊ नका असं जिल्हा कुणी सांगितलंय? मीटिंग मध्ये झाला होता विषय हो केंद्र प्रमुखच्या. केंद्र प्रमुखच्या पंढपुरी. नाही तुंगत केंद्र. काय म्हणून? काय आचारसंहिता असल्यामुळे काय भाषण वगैरे कुठली राजकीय पोस्ट वगैरे असं काय करू नका. तुम भाषणाचं नाही आपण, पण बाबासाहेबाची प्रतिमा तुम्हाला जे संविधान दिले, ज्या दिवशी संविधान लागू केले त्या दिवशी, आणि तुम्ही काय म्हणता? हा? कोण आहे नाही झाला विषय ते. केंद्र प्रमुख कोण आहे तुमचा? केंद्र प्रमुख हा? आदतराव साहेब. त्यांचा नंबर द्या बरं. बर. सांगा नंबर. हॅलो. हा, सांगा नंबर. हे झाला विषय बोललोय हो, आपले आतिश नाही का, त्यांना सरांना, ते आमचे सर आहे का नाही, त्यांनी बोललोय त्यांना विषय द्या झालाय. ना तुम्ही त्या सरांचा नंबर द्या ना, केंद्र प्रमुखचा. ते कुठले? असं कसं हो, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे, शिक्षक आहे एक, तुम्हाला सर्व माहिती नमस्ते. पाहिजे. हो. नमस्ते. हा, हा, मी जगताप बोलतोय मुख्याध्यापक. बर. जगताप, मी राम गायकवाड बोलतोय, संविधान न्यूज संपादक, तारापूर. तारापूर इथलेच आहेत का? हा. बोला सर. कोण केंद्र प्रमुख आहे की ते म्हणला आचारसंहितेमुळे बाबासाहेबाचा फोटो लावता येत नाही? बाबासाहेबाचं असं नाही म्हणले, आचारसंहिता पण असल्यामुळं तुम्हाला कार्यक्रम. मला एक उत्तर सांगा, तुम्ही पोटू पूजन कशाच केलं मग? आणि तुम्ही झेंड्याचं. झेंड्याचं? हा, बाबासाहेबांनी संविधान दिले ज्या दिवशी, तुम्ही झेंड्याचं पूजन करत केलं काय? बरोबर आहे की तुम्हाला कोणी संविधान सांगितलं? मला ना, तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी कायला सांगावं लागतंय आता? मग आम्हाला तुम्हाला ना, सांगितलं. तुम्ही असा जातीभेद का केला? कसलं जाते बे? मग बाबासाहेबाचा फोटो न लावणं म्हणजे जातीभेदच झाला ना तुम्ही. अवघड आहे आता.